श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 896. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजींनी हनुमंताला दिलेल्या या 6 आशीर्वादांचं आणि त्यातही प्रामुख्याने जे भगवत कृपेचं वरदान सीताजींनी हनुमंताला दिलं त्याचं महात्म्य समजून घेत होतो. कुठले 6 आशीर्वाद दिले? बळ आणि शिलाचं तू निधान हो, तू अजर अमर आणि गुणनिधी हो, आणि तुझ्यावरती प्रभू रामचंद्र अपार कृपा करोत. अशा 6 आशीर्वादांनी सीताजींनी हनुमंताला जणू काही आभाळा एवढं आपलं प्रेम प्रदान केलेलं आहे. हनुमंत सीताजींची ही वाणी ऐकतोय आणि त्यातही विशेषत्वाने जेव्हा प्रभू रामचंद्रांची तुझ्यावरती खूप कृपा हो हे जेव्हा हनुमंत ऐकतो त्यावेळेला निर्भर प्रेम मगन हनुमाना अशी त्यांच्या अंतःकरणाची अवस्था गोस्वामीजी आपल्याला सांगू लागतात. कालच्या टप्प्यामध्ये आपण इथपर्यंतचा कथाभाग बघितला आणि आजपासून हनुमंताच्या या कर्मयोगाची जी सुरुवात होणार आहे सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन. अर्थातच या सर्व चौपायांचं गायन आपण 2 कथा विभागांपूर्वी केलेलंच आहे. हनुमंताने जेव्हा सीताजींचा हा आशीर्वाद ऐकला त्यावेळेला वारंवार हनुमंत प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतोय, सीताजींच्या चरणी नतमस्तक होतोय. गोस्वामीजी म्हणतात, बार बार नाय सिपत सीसा, बोला बचन जोरी कर कीसा. बघा, छोट्या छोट्या चौपाया आहेत, छोटे छोटे अर्थ आहेत, परंतु त्यामागं दडलेली रहस्य ही खरोखर अंतःकरणाला सौंदर्य प्रदान करणारी आहेत. म्हणून तर हे सुंदरकांड आहे. आपण बघितलं असेल की मला तर विशेषत्वाने प्रिय असलेलंच हे सोपान, आणि त्यातही मी ह्या सोपानासाठी वेळेची मर्यादा ठेवली नाही की एका दिवशी एक दोहा झाला पाहिजे. एखादं सूत्र वाटलं तर त्या क्षणी ते सूत्र आपल्यापर्यंत पोहोचवावं असं अंतःकरणातून वाटतं. बघा, भगवत कृपेने जेव्हा असे आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये येतात, अशा विलक्षण उंचीवरती आपलं आयुष्य जातं, त्यावेळेला त्या व्यक्तीने अधिक अधिक लीन होणं, अधिक अधिक शरणागत होणं, हेच या कृपापात्र अवस्थेला टिकवण्याचं खरं सूत्र आहे. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये पूज्य बाबांनी जे महाराजांचे गुणधर्म लिहिलेले आहेत त्यामध्ये अत्यंत महत्वाचा गुणधर्म श्री महाराजांच्याकडे होता आणि तो म्हणजे अतिलीनता. अतिलीनता समर्थांना देखील आवडायचा हा शब्द, अतिलीन असावं. जे श्री महाराज आपल्या स्वतःला दीनदास म्हणवून घेतात, सर्वसामान्यांमध्ये प्रभू रामचंद्रांचं रूप पाहतात, अशा श्री महाराजांची ही अतिलीनता आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसते. बार बार नाय सिपद सीसा, याचाच अर्थ हे अत्यंत लीन होणं. या सर्व व्यक्तित्वांमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताजींचं रूप पाहणं, हेच या सद्गुरु तत्वाचं अतिलीनतेचं स्वरूप आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. भगवत कृपेचा अहंकार होता कामा नये. भगवत कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा देखील अहंकार होता कामा नये. भगवत कृपेने मिळालेल्या प्रतिष्ठेचा देखील अहंकार होता कामा नये. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहोत त्या सर्व पात्रतेला कृपा हा एकच निकष जेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वीकारोत त्याच वेळेला ही शरणागती येईल. बरं, अन्यथा या पुरुषार्थाची जाणीव, आपण कोणीतरी वेगळे आहोत या अहंकाराची जाणीव न जाणे कधी डोकं वरती काढेल. आणि असं डोकं वरती येऊ नसेल तर एकच गोष्ट करावी, बार बार नाय सिपद सीसा.
वाणीमध्ये कुठेही अहंकाराचा स्पर्श नसावा. समर्थ मनोबोधामध्ये एक अत्यंत सुंदर श्लोक वापरतात बघा. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. बोलणं अत्यंत नम्र असावं आणि त्या बोलण्याला कुठेही कटुता नसावी, त्या बोलण्यामध्ये कुठली निंदा नसावी. हे प्रभू रामचंद्रांच्या सर्वोत्तम दासाच्या लक्षणांपैकी एक महत्वाचं लक्षण आहे. आणि हनुमंताने देखील तेच आम्हाला सीताजींच्या चरणी नतमस्तक होताना बोला बचन जोरी कर किसा. बघा, ही भारतीय सनातन संस्कृती इतकी अत्यंत पावन आहे की जिथं परमार्थ हा कधीही थोपला जात नाही. बापू काका मला नेहमी म्हणायचे की रवी, भक्तीची कधी सक्ती करता येत नाही. भक्ती ही आपल्या अंतःकरणामध्ये प्रफुल्लित झाली पाहिजे, ती स्वाभाविक अवस्था झाली पाहिजे आपली. आणि त्यामुळं या भारतीय संस्कृतीत ज्या भगवद्गीतेचं अढळ स्थान आपल्या समोर श्रीकृष्णाने ठेवलेलं आहे, त्या श्रीकृष्णाचा आदर्श आपण ठेवावा. एवढी 18 अध्यायाची प्रदीर्घ गीता सांगून झाल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला स्वातंत्र्य देतो की मी तुला आता सर्व बोध दिलेला आहे, आता तुला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तू कर. काय संवादाचं सुंदर शास्त्र आहे. या सर्व ग्रंथांनी आम्हाला काय दिलं तर आमचा विवेक जागृत करून दिला आणि त्या विवेकाच्या पश्चात आम्हाला आमचं आचरण, आमचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं बघा. आणि त्यामुळे श्री महाराजांच्या देखील बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये जी नम्रता असायची, जी सुवाचा असायची, मी तुम्हाला एक सांगू का, असं म्हणून जो आर्जव श्री महाराजांच्या बोलण्यात असायचा. मी तुम्हाला काहीतरी वेगळं एक प्रकारे तुमच्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतो असं नाही. किंबहुना श्री महाराजांच्या प्रवचनामध्ये देखील ते एका ठिकाणी म्हणतात की मी सांगतो म्हणून ऐकू नका, संत सांगतात म्हणून ऐकू नका, ग्रंथ सांगतात म्हणून ऐकू नका. तुम्ही फक्त त्या मार्गाने जा आणि तुमच्या अनुभवाने ठरवा. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. भक्तीच्या चरणी नतमस्तक होणं हे या हनुमंत रूपी चिरंजीव तत्वाचं कार्य आम्हाला या सद्गुरूच्या भूमिकेतून आजही दिसतं बघा. असे हनुमंत आपल्या आईच्या चरणी काय म्हणतात की अब कृत कृत्य भयहु मैं माता. आई, मी आज खऱ्या अर्थाने कृतार्थ झालो. प्रभू रामचंद्रांच्या कृपेचा आशीर्वाद तुम्हाला दिलास आणि तत्पश्चात या अनंत गुणांनी तुम्हाला विभूषित करून टाकलं. काय पाहिजे मला, काय पाहिजे? प्रत्यक्ष या मूळ माया, या जगदंबा, या सीताजींचा हा आशीर्वाद हनुमंताला प्राप्त झाला. सज्जनो, मी सुंदरकांडाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की हे केवळ लीला नाट्य नाही, तर सद्गुरूंनी या भवसागरावरून पार होऊन या मूळ मायेपर्यंत जाऊन या जगदंबेचा आशीर्वाद कसा प्राप्त करायचा, ही भक्ती आपल्या जीवनामध्ये परिपूर्णतेने कशी उतरवायची, या सर्व मार्गाचा अभ्यास म्हणजे सुंदरकांड आहे. हा कृतार्थतेचा क्षण आहे. ही जणू काही जीवाची तुर्येपर्यंत झालेली घोडदौड आहे. तुर्येच्या सीमारेषेवरती या मूळ माया जगदंबेचं झालेलं हे दर्शन आहे. हीच जीवनाची खऱ्या अर्थाने कृतार्थता आहे. बघा किती सुंदर शब्द आहे ना, कृतार्थ. आपण हा शब्द सांसारिक पातळीवरती विशेष वापरत नाही, कारण आमच्या दृष्टीने कृतार्थतेचे
मोजमाप काही वेगळेच असतात. आणि हा संसारच मुळी अपूर्ण असल्यामुळं तिथं कृतार्थ हा शब्द आम्हाला आतून सुचतच नाही. कारण जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे. मना तांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. अशा या पूर्वसंचितामध्ये पूर्णत्व येणं हे सांसारिक पातळीवरती आम्हाला बहुतांश वेळेला अशक्य असतं. काही ना काहीतरी न्यून असतंच आणि त्या न्यूनतेपायी मनुष्य अखंड झुरत असतो. त्याला ती कृतार्थता सांसारिक पातळीवरती प्राप्त होणं अशक्य होतं. मग कुठेतरी आपण समाधान करून घेतो की आहे, छान आहे, उत्तम आहे, अशा पद्धतीने या सांसारिक गोष्टींच्या आधाराने आपण बोलतो. परंतु कृतार्थता काय आहे? हा मनुष्य जन्म प्राप्त झाला, या कर्मसंस्कारांच्या आधाराने हे प्रारब्ध मला भोगावं लागतंय. हे प्रारब्ध देहाच्या माथी ठेवून या देहाच्या आधाराने सर्व कर्तव्य करत असताना या मनुष्य जन्माचं जे मुख्य ध्येय आहे त्या भक्तीची प्राप्ती करणं आणि त्या भक्ती रूपिणी जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करणं ही एकच गोष्ट आहे जी जीवनाला कृतार्थता देऊ शकते. बाकी कृतार्थतेच्या व्याख्या या आमच्या वरपांगी आहेत, त्या क्षणिक आहेत, वेळानुसार बदलणाऱ्या आहेत. परंतु या भक्तीचा एकदा आशीर्वाद प्राप्त झाला ना सज्जनो, की हनुमंत म्हणतात त्याप्रमाणे आशिष तव अमोघ विख्याता. या जगदंबेचा हा आशीर्वाद हा अत्यंत अमोघ आहे, अमोघ आहे. तो प्राप्त होणं हे अत्यंत विरळ आहे. संत हृदयाच्या अंतरंगाची ही अनुभूती आहे. बघा, आपण म्हणाल की ज्यांना या भक्ती रूपिणी जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे अशा संतांचा एक लक्षण की ज्या आधाराने आम्हाला या संतांच्या अंतरंगाची स्थितीचा अंदाज येऊ शकेल. अंदाज मी हा शब्द मुद्दामून वापरतोय कारण की ती स्थिती जाणणं हे केवळ अशक्य आहे. संतांना जाणण्यासाठी संतच व्हावं लागतं. परंतु अशा या भक्तीचा आशीर्वाद प्राप्त झालेला संत बाह्यांगाने कसा बघावा, कसा ओळखावा? अनेक उदाहरणं डोळ्यासमोर येतील, परंतु विशेष विस्तार न करता जर केवळ सुंदरकांडच्या चौपाईच्या आधाराने एक गुणधर्म आपल्याला शोधायचा झाला तर तो एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे संतांच्या जीवनामध्ये असलेली सहजता. संत हे अत्यंत सहज असतात, एखाद्या लहान मुलासारखे असतात, निरागस असतात. त्यांच्याकडे असलेली ही एक स्वाभाविक सहजता ही त्यांना या भक्तीच्या प्राप्तीची खुणगाठ आम्हाला दाखवू शकते. इतका वेळ जो हनुमंत रामकथा आपल्या आईला ऐकवतोय, भक्तीची गूढ रहस्य जो हनुमंत आपल्या आई समोर सांगतोय, ज्या सीताजींनी हनुमंताला आपला लेकरू, आपलं बालक या रूपाने स्वीकारलेलं आहे, त्याच्याविषयी मनामध्ये विशेष कणाव ज्या सीताजींच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे, हनुमंताने देखील ते आईचं नातं किती सहजतेने स्वीकारलंय बघा. आणि हनुमंतांची ही सहजता या पुढल्या चौपाईमध्ये आपल्याला कळते की सुनहु मातु मोही अतिशय भूखा, लागी देखी सुंदर फलरूखा. आई, ऐकतेस का? बोल हनुमंता. आई, मला खूप भूक लागलीये ग. बघा किती उंचीवरती कथानक गेलेलं आहे की अब कृतकृत्य भयहुमय माता आशिष तव अमोघ विख्याता. या भावनिक उंचीवरती हनुमंताचं पुढचं वाक्य की सुनहु मातु मोही अतिशय भूखा. नुसती भूक लागलेली नाही, अतिशय भूक लागलेली आहे. आपण
आपण म्हणाला हो, एका ठिकाणी म्हणतायत कृतार्थ झालो आणि दुसऱ्या क्षणी भुकेची जाणीव होतीये. हे सगळं विस्मयकारक चरित्र आहे सज्जनो. याचा आपल्याला अंतःकरणामध्ये बोध घ्यावा लागतो, समजून घ्यावं लागतं. या मागच्या भूमिका या गुरुकृपेनेच आपल्याला अंतःकरणामध्ये समज देतात. बरं, आता आपण ह्याचा वेगवेगळ्या पातळीवरती विचार करू की हनुमंत असं का म्हणतोय. पहिला टप्पा लीला नाट्याच्या आधाराने विचार केला तर खरोखर त्याला भूक लागणं स्वाभाविक आहे. कारण सही दुख कंद मूल फल खाई, जब लगी आओ सीत ही देखी, हो यही काजू मोही हर्ष विशेषी. अशा पद्धतीने जो हनुमंत समुद्र किनाऱ्यावरून उड्डाण करतोय, एवढं प्रचंड 100 योजन समुद्र पार करून अनंत प्रकारच्या परीक्षांना सामोरा जाऊन लंकेमध्ये येतोय आणि लंकेमध्ये उतरल्या उतरल्या वनश्री पाहतोय. तहा जाई देखी बन शोभा, गुंजत चंचरीक मधुलोभा, नाना तरुफल फूल सुहाय. झाडांवरती फुलं फळं सगळं काही दिसतंय, परंतु नाही, मी खाईन तर माझ्या आईच्या आज्ञेने खाईन. माझे तिकडे सहकारी भुके आहेत, त्यांना मी सांगितलं की जब लगी आवो सीत ही देखी, जोपर्यंत आईचा शोध लागत नाही तोपर्यंत तर मला कुठल्याही पद्धतीने स्वतःच्या देह रक्षण करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि त्यामुळे त्याला भूक लागणं स्वाभाविक आहे. त्यातच ही अशोक वाटिका, आईचा कृपा आशीर्वाद प्राप्त झालाय, सर्वत्र सुंदर सुंदर फळं लागलेली आहेत आणि त्यामुळे लीला नाट्याने हे त्याला मागणं अत्यंत स्वाभाविक आहे. दुसरा लीला नाट्याच्या आधाराने जर विचार करायला गेलो तर जो संतांचा सहजतेचा गुण मी तुम्हाला सांगितला, ती सहजताच आपल्याला इथं व्यक्त होतीये. बघा, आपण जे श्रीमद भागवतजी किंवा श्री रामायण ज्याचं आपण हे चिंतन करत आहोत, या सगळ्यांमध्ये भगवंताचा जर सगळ्यात कुठला गुणधर्म आपल्याला या माय लेकराच्या नात्यामध्ये दिसत असेल तर तो सहजता दिसतो. प्रभू रामचंद्रांनी कौसल्याच्या जवळ देखील असाच हट्ट केला, या बाललीला केल्या. आईच्या हातून अत्यंत सुग्रास असं भोजन त्यांनी ग्रहण केलं. आणि श्रीमद भागवतामध्ये तर काय सांगावं, हा दशम स्कंद म्हणजे तर या सगळ्या लीला ऐकताना कधी डोळ्याच्या कडा पाणावतात हे आपल्यालाच कळत नाही. गोकुळामध्ये श्रीकृष्ण येतोय आणि त्याच्या या बालनाट्यामध्ये वारंवार हा श्रीकृष्ण रांगत रांगत यशोदेजवळ जातोय, तिचा पदर ओढतोय, आई मला भूक लागलीये, आई मला आधी दूध पाज, असं म्हणून आईला बिलगणारा हा श्रीकृष्ण, हा प्रत्यक्ष परमात्मा, परंतु किती सहजतेने या लीला नाट्यामध्ये येतोय. सुनहु मा तुमही अतिशय भूखा, आई मला खूप भूक लागलीये. त्यामुळे लीला नाट्यामध्ये असलेली ही सहजता हा दुसरा गुणधर्म आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सुंदरकांड हा त्रिवेणी संगम आहे. कशाचा? ज्ञान, भक्ती आणि कर्माचा. ज्ञान मिळालं, भक्तीचा आशीर्वाद मिळाला, आता ज्ञान आणि भक्तीच्या आधारावरती कर्माची भूक लागणं हे सुंदरकांडामध्ये स्वाभाविक आहे. बघा, मी कुठल्या राजकीय पेक्षाचा नाही, परंतु मला काही व्यक्तित्वांच्या विषयी जो आदर आहे आणि त्यामुळे मला आपले जे आत्ताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी एक स्वाभाविक आदरातून सांगावं असं वाटतं की हा एवढा मोठा साधूपदाला गेलेला, हिमालयाच्या या पर्वत राशींमध्ये फिरणारा, आपल्या गुरुची सेवा करणारा, आणि जेव्हा गुरुचा पूर्ण आशीर्वाद झाला, गुरुची कृपा झाली आणि सांगितलं की तुझं कार्य इथं नाही, तू बहुजनांमध्ये जाऊन कर्म प्रवृत्त हो, कर्माच्या आधाराने तू भगवत सेवा कर. सुनहु मा तुमही अतिशय भूखा. मग आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीने एक एक टप्पा शून्यापासून ते आज या जगामध्ये एवढ्या मोठ्या पदापर्यंत एक व्यक्तित्ववरती येऊ शकतं. हे कर्माची भूक आहे, परंतु ती कर्माची भूक स्वतःसाठी नाही, ज्ञान आणि भक्तीच्या संगमामधून प्रगट झालेली ही कर्माची भूक आहे. आणि हे श्री महाराज आपल्याला सांगतात की ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं कार्य करू शकतो.
उपासना म्हणजे काय? ज्ञान आणि भक्ती ह्याचा संगम, ह्याचा अर्थ उपासना. अशी उपासना ज्याची दृढ होईल त्यालाच कर्माची भूक लागेल. हे अत्यंत गूढ रहस्य आहे. भगवद्गीतेपासून सर्व ग्रंथांनी कधीच कर्माचा अव्हेर केलेला नाही. कर्माचा कर्मयोग त्यांनी केला. त्या कर्माचा कर्मयोग होण्यासाठी ही अत्यावश्यक पातळी आहे की तिथं ज्ञान आणि भक्तीचा संगम असला पाहिजे. ज्ञान तुम्हाला आपल्या देहबुद्धीचा स्वार्थ काढून टाकायला मदत करतो, तर भक्ती तुमच्या जीवनामध्ये निस्वार्थता निर्माण करते. अशी स्वतःच्या देहबुद्धीचा स्वार्थ संपलेली आणि जनमानसासाठी निस्वार्थपणे कार्य करणारी अशा दोन गोष्टींच्या संगमाची जेव्हा एकत्रित संगमाची आपल्याला दृष्टी प्राप्त होते, त्यावेळेला ती व्यक्ती कर्माच्या आधाराने विलक्षण उंची गाठू लागते. हा तिसरा टप्पा. आणि हनुमंत अत्यंत सहजतेने आईला म्हणतो, आई मला खूप भूक लागली आहे आणि इकडं तर मला खूप सुंदर सुंदर फळं लागलेली दिसत आहेत. यातून आपल्यासारख्या साधकांसाठी एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे की आम्ही साधना करतोय, आम्ही भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गाने जातोय, आम्ही सांसारिक आहोत, प्रापंचिक आहोत. आमच्या अंतरंगामध्ये देखील अशा या मायारूपी असलेल्या अशोक वाटिकेमधल्या सुंदर सुंदर फळांचा रस घेण्याची इच्छा होऊ शकते. जरूर घ्यावी. एकच अट आहे की त्या माता जगदंबेला सांगून तिची आज्ञा घेऊन, जरी तिचा पूर्ण कृपा आशीर्वाद आपल्यावरती तोपर्यंत झाला नसला तरी देखील भक्तीच्या साह्याने, भगवंताच्या अधिष्ठानाने, नीती मर्यादेच्या चौकटीमध्ये राहून आपण आपल्या वासनांची तृप्ती अवश्य करावी. हेच जणू काही लागी देखी सुंदर फल रूखा या दृष्टीने हनुमंत आपल्याला सांगतायत. सीताजींच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविकपणे हनुमंताच्या विषयी असलेल्या या प्रेमातून, या कणवातून त्यांच्या मनामध्ये एक क्षणभर शंका येते की अरे बाळा, तू मला ते रूप दाखवलंस, कनक भूधरा कार शरीरा समर भयंकर अतिबल बीरा, ते सगळं मान्य रे, परंतु तू म्हणतोस की मी आता अशोक वाटिकेत जातो, ही फळं खातो, अरे जसा तू खायला लागशील तसे हे राक्षस जागे होतील रे. या रावणाने खूप मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे अशोक वाटिकेबद्दल. तू सर्व राक्षसांच्या नजरेतून वाचू शकणार नाहीस. बाळा, सुनसुत कर ही बिपिन रखवारी, परम सुभट रजनीचर भारी. इथं फार मोठे मोठे योद्धे आहेत रे. हे राक्षसी योद्धे आहेत. अशा या राक्षसी योद्ध्यांच्या तावडीमध्ये या अशोक वाटिकेचं रक्षण हनुमंता रावणाने दिलेलं आहे. या सगळ्यांची नजर चुकून तुला तुझं पोट भरता येईल का? मायेच्या क्षेत्रामध्ये राहून भक्ती करता येणं हे अत्यंत अवघड पडतं. अनेक वेळेला आपण त्यांना प्रापंचिक म्हणून देखील हिणवतो. आणि मग अशा या रजनीचरांमध्ये राहून, या मायारूपी प्रपंचामध्ये राहून आपलं पोट भरणं देखील बऱ्याच साधू संतांना अवघड पडतं. माऊलीच्या वडिलांचं काय झालं? विठ्ठलपंतांनी पुन्हा प्रपंच स्वीकारल्यानंतर अशाच रजनीचरांनी त्यांना जणू काही त्रास दिलेला आहे. भक्तीची विलक्षण उपासना करत असताना फळं खाण्याचा अधिकार हा समाज आपल्याला मिळवून देत नाही. परंतु सद्गुरू हे तत्व असं आहे की जे आम्हाला या प्रपंचामध्ये राहूनच कशा पद्धतीने कार्य करावं हे सूत्र देतो. आणि म्हणून हनुमंत म्हणतो, आई तिन कर भय माता मोही नाही. त्यांची काळजी नको करू साई, मला त्यांची विशेष काळजी अजिबात वाटत नाही. मला एकच गोष्ट तुला विचारायची वाटते की जो तुम सुख मानहु मन माही.
बघा सज्जनो, केवढं अगाध सूत्र आहे. आम्ही भक्ती करतो, आम्ही प्रपंच करतो, प्रपंचामध्ये आमच्या इच्छा आकांक्षा आहेत, परंतु आम्ही बऱ्याचदा मन मारून जगतो. आणि त्याला कारण काय? लोक काय म्हणतील. आयुष्य जातं अनेकांचं. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल. हनुमंत आम्हाला शिकवतोय, जगाच्या असलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांच्या आधाराने आपली कृती ठरवू नका. कृती ठरवायचीच असेल तर आपल्या हृदयस्थ असलेल्या सीतारामाला विचारा की रामा, तुला हे माझी कृती आवडेल का रे? आणि तो राम तुम्हाला सांगेल की बाळा, अरे हा संसार, ही असलेली अशोक वाटिका ही तुझ्यासाठी आहे बाळा. यामध्ये या नीती मर्यादेंच्या आतमध्ये राहून आनंदाने संसार कर, आनंदाने जीवन जग. अशा या प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने ज्याने आपलं जीवन व्यतीत केलं, त्याला जगाच्या असलेल्या या प्रतिक्रियांची काळजी करायची गरज नाही. म्हणून श्री महाराज म्हणायचे की गाद्या गिरद्यांवर लोळा, दररोज श्रीखंडपुरी खा, परंतु हो, हे सगळं करत असताना हे माझ्या रामाचं आहे हे विसरू नका बरं. संसाराच्या भोगांपासून कुठल्याही ग्रंथाने, कुठल्याही संताने आम्हाला कधीच निवृत्त होण्याचा सल्ला दिला नाही, परंतु राजा जनकाप्रमाणे या सर्व असलेल्या भोगांमध्ये देखील विदेहीपणे जगण्याचा मंत्र मात्र त्यांनी आपल्याला जरूर दिला. हनुमंताची ही तयारी जणू काही सीताजींच्या अंतःकरणामध्ये त्यांना अंतर्मुख करून गेली की अरे, मी हनुमंताची का काळजी करते? याच्या मागे एवढा विलक्षण उपासनेचा जोर आहे, याच्यावरती प्रभू रामचंद्रांची कृपा आहे. आणि देखी बुद्धी बल निपुण कपी, कहे हु जानकी जाहू, रघुपती चरण हृदय धरी, तात मधुर फल खाऊ. अशा पद्धतीने सीताजी हनुमंताला आज्ञा देत आहेत की जा बाळा, तुला भूक लागली आहे ना, जा. राक्षस तुला बघतील, कदाचित युद्ध होईल, ठीक आहे, होऊ दे, काही हरकत नाही, कारण की माझा विश्वास आहे. देखी बुद्धी बल निपुण कपी, कहे हु जानकी जाहू. बघा सज्जनो, जेव्हा पुरुषार्थ करणारा असं व्यक्तित्व समोर येतं, भक्तीचा ज्याला पूर्ण आशीर्वाद प्राप्त होतो, त्याच वेळेला तुळजा भवानी देखील मूर्तिमंत होते. त्यावेळेला तुळजा भवानीच्या अंगामध्ये देखील संचार येतो आणि मग ही तुळजा भवानी आपली ही तलवार शिवाजी महाराजांसारख्या आपल्या सुपुत्राकडे प्रदान करते. जा बाळा जा, देखी बुद्धिबल निपुण कपी, कहे हो जानकी जाहू. जा, तुझं कार्य कर, माझे पूर्ण आशीर्वाद आहे तुला. इतिहासकारांमध्ये कदाचित वेगवेगळे मतभेद असू शकतील. कोणी म्हणतं याला तुळजा भवानींनी प्रत्यक्ष प्रगट होऊन शिवाजी महाराजांना दिलं, कोणी म्हणतं कोकणातल्या अंबाजी सावंतांनी ही तलवार शिवाजी महाराजांना पोर्तुगाल मधून आलेली असताना दिली आहे. ठीक आहे, तो आपला प्रश्न नाही. आपलं मत आहे की जेव्हा अशी जगदंबा प्रसन्न होते, त्याच वेळेला सज्जनो ती आपल्या सुपुत्रावरती कृपा करते. आपली सर्व शक्ती जणू एखाद्या भवानी तलवाराच्या रूपाने शिवाजी महाराजांच्या हातामध्ये सुपूर्त करते आणि मग सुरू होतो तो या देवी मातेचा एक विलक्षण गोंधळ, एक विलक्षण जागर, आणि ज्या आधाराने एक कर्म या समाजामध्ये घडताना त्याची प्रत्यक्ष ही जगदंबा साक्षी होते. तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी,
घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये अग चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा अधर्म निर्दाळून धर्म हाय तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये बोल भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा आई जगदंबेचा आशीर्वाद मिळालेला आहे तिची आज्ञा प्राप्त झालेली आहे आणि जाता जाता आईने एकच सूत्र हनुमंताला दिलं की रघुपती चरण हृदय धरी तात मधुर फल खाऊ हनुमंता प्रभू रामचंद्रांचे चरण हृदयामध्ये घट्ट धर आणि जा निर्धास्तपणे जा आणि या अशोक वाटिकेतल्या मधुर फळांचा आस्वाद घे बाळा यामध्ये देखील सज्जनो विलक्षण गूढ सूत्र सीताजी हनुमंताला देत आहेत त्याचं चिंतन पुढील दोह्याच्या समवेत आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात जानकी जीवन स्मरण जय जय राम